आता तूच माझा फ्रेंड आहे, त्याच्याबरोबर मी हे सगळं बोलू शकतो. हे काय झाले मला देवा? मी लवकर बरा होणार नाहीये का? मी 2 महिन्यानंतर तुझ्या घरी आहे का? मी माझ्या आजीबद्दल विचारल्यानंतर बापू मला बोलले होते की तुझ्या आवडीच्या लोकांनाच बोलून घेतोस आणि म्हणूनच तू माझ्या आजीला बोलून घेतलंस. मी पण तुला आवडतो का? पण मला तुझ्याकडे आता नाही यायचंय. तुला आवडलं नाही असं मी काय करू ते सांग ना. मी सगळं करेन. मला माझ्या मा आणि बाबाला सोबत नाचताना बघायचंय आणि त्यांच्यासाठी गाणी पण म्हणायची आहेत. अजून पण खूप काम आहेत मला इकडे देवा. मी माझ्या फॅमिली बरोबर अख्खं जग फिरणार होतो आणि तू मला आताच बोलून घ्यायला लागलास देवा. अरे मला खूप शिकायचंय रे. माझ्या मा आणि बाबाला प्राऊड वाटावं असं काहीतरी करायचंय. मी तुला आवडलो नाही पाहिजे असं काहीतरी करायला सांग ना मला. जाऊ दे, मी माझं सगळं बाजूला ठेवतो, पण तू फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. माझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र आण आणि मग मी स्वतः तुझ्याकडे येईन. प्लीज देवा, एवढं ऐक ना माझं. आणि तू नाही ऐकलंस तर मी असं तुझ्याकडे नाही येणार. मग तू काही कर, मी नाही येणार. नाही येणार म्हणजे नाही येणार. दीपकराव काय रे? काय दीपकराव, मगाचा राग गेलेला दिसतोय तुमचा. काय आपल्या अर्जुन बरोबर काय बोलला का तुम्ही? अविनू बाबा, तुमच्याशी जी बोललो ना ती जाऊन त्यांना बोललो. तुम्हाला सांगतो, आज रुपाली त्यांची नाटकी बंद होणार म्हणजे होणार. या या म्हणजे कसं गेला आजचा दिवस? मामा, अरे एक नंबर. आज ना मी स्कूल मध्ये खूप खेळलो. अहो चांगलंच आहे की. अहो ह्या वयात खेळलं ना आपलं शरीर चांगलं बनतं बघा. बापू, काय अहो तुम्ही हे बघितलं का? काय ग? हे बघा वंसनी आज काय केलंय. अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या शिक्षकाची पुण्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढली धिंड. इथे अगं कसली बातमी आहे ही? तू कुठल्या तरी शिक्षकाची धिंड काढलीच म्हणे. हो दीपक, मी पण पाहिलं. काय आपण काय सर अहो दादा, अरे ह्या लोकांना दुसरी भाषाच कळत नाही, त्याला काय करणार आपण? बाप्पू, आज आप्पीच्या शाळेत कार्यक्रमाला गेली होती ना, तिथला एक शिक्षक होता. तो असं लहान मुलींचं शोषण करत होता. काय? हो, आप्पीने जाब विचारला तर आरेरावीची भाषा करायला लागला. मग आप्पीने चौकशी केली सखोल. त्यावेळी तिला कळलं की त्यांनी शाळेतल्या अजून मुलींना पण त्रास दिलाय. मग काय, गचुंडी पकडली, शाळा टू पोलीस स्टेशन, तिंडच काढली. वा वंस, तुम्ही आज सगळ्या मुलींच्या मनातलं केलंय बघा. हो ना. आणि काय होतं की अशा लोकांमुळे शिक्षकांचं नाव खराब होतं, कलंक लागतो. नाहीतर काय दिदे, या कामासाठी माझ्याकडनं तुला पार्टी बर का. बापरे. मामा, मग माझी मा आहेच बेस्ट. सगळ्यांना पार्टी दे मामा. अप्पे, अगं तू ज्या पद्धतीनं काम करतेस ना, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. अपर्णा, मी पण आज तू केलेल्या कामाची बातमी बघितली. खरंच तुझं अभिनंदन. थँक्यू ताई. मा, प्रॉud ऑफ यू. असंच काम करत राहा. थँक्यू. नाही आप्पे, खरंच तू आज जे काम केलेस ना, त्याची फक्त त्या शाळेला नाही, अख्ख्या देशाला गरज आहे. आणि ज्या पद्धतीने तू कुणालाही न जुमानता त्या माणसाला शाळेतून पोलीस स्टेशन पर्यंत आणलंस ना, खरंच तुझं कौतुक करेल तेवढं कमी. भाऊजी, नुसतं कौतुक करून चालणार नाही हा. म्हणजे अहो मला पण आज दुसरीकडे काम आहे ना, नाहीतर मी सोडलं असतं की तुम्हाला. ठीक आहे, मग मी मोठी मा बरोबर जाते.
काय नाही नाही थांबा तुम्ही, मी सोडतो तुम्हाला. दिप्या, आता तुला गडबड होती ना निघायची. ठीक आहे तिथे मी करतो मॅनेज, ऑफिसमध्ये सांगतो की काय तर. अरे पण कशाला धावपळ करतोयस तू? मी काय म्हणते, रुपाली ताई, सगळ्यांनाच कामाला निघायचंय, तुम्ही सोडाल का अमोलला? अमोलला? हा म्हणजे घरातली कामं झालेत माझे तसे सगळे आवरून जाते. झालं तर मग अमोल, तुला आज मोठी मा सोडेल शाळेत. बरं चला, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया का? हा चला. चला. हो विनायकराव कुठं राहिले? बाळा डबा ठेवू देत हा, अडकवलं? 2च मिनिटात आले आम्ही. लवकर ये. हो चला 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 चला. मोना, रुपाली त्यांचं वागणं बघितलं का? एवढं लवकर इतका बदल? नाही हो, हे खरं असूच शकत नाही. आता तीच म्हणतोय मी. तू एक काम कर, आज अमोल किती वाजता शाळेत पोचते त्याची माहिती काढ, बघू आपण. हो बघते मी. निघतो मी.